तुम्ही तुमच्या गोलसाठी एक प्रभावी टेक्निक जर शोधत असाल तर मी आज तुमच्यासाठी एक अशीच 100% प्रभावी टेक्निक घेऊन आली आहे. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलवरती लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अझम्पशन, मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक आणि हिलिंगच्या मॉडॅलिटी बघत असतो. तर आज आपण अशाच एका प्रभावशाली टेक्निकबद्दल आपण बोलणार आहोत. 369 असं या टेक्निकचं नाव आहे. ही निकोला टेस्ला यांची टेक्निक आहे. मॅनिफेस्टेशनच्या मेथडमध्ये किंवा टेक्निकमधली ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पॉवरफुल प्रभावशाली टेक्निक आहे असं मानलं जातं. 369 या नंबरना एक पॉवर आहे. 3 नंबर हा मॅनिफेस्टेशनसाठी चांगला आहे, सृजनासाठी चांगला आहे. आणि ही निकोला टेस्ला यांनी, तर चला आपण जाणून घेऊया या टेक्निकबद्दल. तर या टेक्निकमध्ये आपण सर्वप्रथम आपल्याला जे गोल मॅनिफेस्ट करायचं आहे किंवा जे गोल आपल्याला अचीव करायचं आहे ते गोल आपण पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला आधी ठरवायला लागेल की आपलं गोल नेमका काय आहे, आपल्याला कोणती विश हवी आहे. तर तुम्ही कोणतीही छोटी किंवा मोठी विश तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये. जर तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल, यूज करत असाल ही टेक्निक, तर तुम्ही छोट्या गोष्टीसाठी ट्राय केली तरी हरकत नाही. कारण जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टीसाठी ट्राय करता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळतं तेव्हा तुमचा अजून विश्वास बसायला लागतो, विश्वास वाढायला लागतो. तर तुम्ही एक अशी विश चूज करायची आहे. तुम्हाला काय हवं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये हवं आहे, म्हणजे करिअर असेल, पैसा असेल, रिलेशन असेल किंवा आपला हेल्थ असेल. कोणतीही अशी एक विश चूज करायची आणि त्याच्यावरती एक अफर्मेशन लिहायचं. अफर्मेशनही असं लिहायचं आहे, पॉझिटिव्ह आणि प्रेझेंट्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे सकारात्मक एक वाक्य असं घ्यायचं आहे जे आपलं गोल पूर्ण झालं आहे हे दर्शवतं आणि त्याच्यानंतर ते वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे. माझं हे काम होणार आहे असं न होता माझं काम झालेलं आहे ऑलरेडी. मला जॉब मिळणार आहे किंवा मिळत आहे असं म्हणण्याऐवजी मला ही जॉब मिळालेली आहे किंवा मला ही इतकी अमाऊंट मिळालेली आहे. जर तुम्ही एखादा SP म्हणजेच स्पेशल पर्सन तुम्ही मॅनिफेस्ट करत असाल तर तुम्ही त्याच्यासाठीही तुम्ही अफर्मेशन लिहू शकता की स्पेशल पर्सन म्हणजेच SP किंवा त्यांचं जे काही नाव असेल ते तुम्ही तिथे मेन्शन करून पुढे तुमचं अफर्मेशन जोडायचं आहे की मी यांच्याशी माझं लग्न झालेलं आहे किंवा कॉल आलेला आहे किंवा कोणत्याही प्रकारचं तुमचं जे विश असेल तर त्या अशा पद्धतीने लिहायचं आहे की ते पॉझिटिव्ह असेल आणि प्रेझेंट टेन्समध्ये असेल. म्हणजे होणार आहे, होईल असं नाही आहे, तर ते वर्तमान काळामध्ये ऑलरेडी झालेलं आहे हे असं वाक्य बनवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे अफर्मेशन जेव्हा स्टार्ट कराल तेव्हा सकाळी तुम्ही कोणत्याही वेळी तुम्ही हे 3 वेळा अफर्मेशन लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा असं लिहायचं आहे. तर जेव्हा तुम्ही सकाळी 3 वेळा लिहाल त्याच्यानंतर तुम्ही तेच वाक्य तुम्ही दुपारी लिहायचं आहे 6 वेळा आणि रात्री 9 वेळा. म्हणजे हे सेम वाक्य तुम्ही तिन्ही वेळेला लिहायचं आहे. अफर्मेशन सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं असं नाही करायचं आहे. एकच अफर्मेशन लिहायचं आहे, एकच वाक्य ते तुम्ही 3 वेळा लिहायचं आहे. फक्त ते 3, 6, 9 ह्या अशा अंकामध्ये लिहायचं आहे. आणि हे लिहित असताना तुम्ही हे एक काम म्हणून करू नका, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इमोशन, तुमच्या भावना तुम्ही ओतल्या पाहिजेत. तुम्हाला हे लिहिताना ॲटलिस्ट आपण समाधानी वृत्तीने किंवा आनंदाच्या वृत्तीने आपण हे वाक्य लिहू शकतो. हे असं लिहिल्यामुळे, त्याच्यामध्ये इमोशन ओतल्यामुळे आपल्याला हे लवकरात लवकर गोल आपलं पूर्ण होतं. आणि हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा हे कंटिन्यू आपल्याला 21 दिवस, 33 दिवस किंवा 45 दिवस करायचं आहे. कोणतंही गोल छोटं किंवा मोठं नसतं, ते तुमच्या बिलीफ सिस्टीमवरती अवलंबून असतं. म्हणजे छोट्या गोलला 21 दिवस, मोठ्या गोलला 45 दिवस असं काही नसतं. तुमची त्या गोष्टीवरती किती विश्वास आहे की हे, म्हणजे समजा तुम्हाला तुमचं गोल जर खूप मोठं वाटत असेल, तुम्ही जे डिझायर ठेवलेलं आहे ते फार मोठं, तुमच्या नजरेतून, तुमच्या दृष्टिकोनातून ते फार मोठं वाटत असेल तर त्याला तो तितकाच वेळ घेणार आहे. आणि जर तुम्ही एखादं छोटं तुमचं विश असेल आणि तुम्हाला वाटते की हे सहज होऊन जाईल, तर ते तुमचं खूप कमी दिवसात, 21 दिवसही लागणार नाहीत, तुमचं ऑटोमॅटिक ते तुमची ही मॅनिफेस्टेशनची टेक्निक व्हायच्या आधीच तुमचं ते पूर्ण होऊन जाईल. त्यामुळे कोणतीही विश जी असेल किंवा कोणतीही डिझायर जी असेल ना, ती तुमच्या बिलीफ सिस्टीमवरती अवलंबून असते. तुमच्या सबकॉन्शियस माइंडने जर तुम्हाला रेजिस्टन्स आणला, ही मोठी विश आहे, ही कठीण विश आहे, हे इम्पॉसिबल आहे, तर तुम्हाला तसंच प्रत्यय येणार की हे इम्पॉसिबल किंवा हा लेट होणार. तर त्या विश पूर्ण होण्यामध्ये जो तुमचा रेजिस्टन्स येतो त्याच्यामुळे ती विश थोडीशी लेट होते. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवा की काही होऊ शकतं
आणि तुम्ही ते लॉजिक लावू नका, मॅजिकल वेमध्ये हे घ्या. काही होऊ शकतं. इतर लोकांचे जर मॅनिफेस्ट होतात तर आपलं का होणार नाही. तर तुमचा सगळ्यात पहिल्यांदा इथे जर काही रोल असेल तर तो पहिल्यांदा विश्वास ठेवणे. तुम्ही कोणतीही टेक्निक करा, तुम्हाला कोणत्याही टेक्निकमध्ये पहिल्यांदा तुम्हाला विश्वास ठेवणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कोणतीही टेक्निक विश्वास ठेवून करता तेव्हा ती 100% पूर्ण होते. आणि कोणतीही तुमचं कोणतंही गोल किंवा कोणतीही विश जेव्हा असेल ना, जेव्हा तुम्हाला ती मॅनिफेस्ट करायची असेल तेव्हा तुम्हाला ती फार कठीण तुम्ही स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला वारंवार सांगू नका, हे फार कठीण आहे, हे अशक्य आहे, हे नाही होणार आहे, किंवा मी याच्या आधी प्रयत्न केलेले आहेत, याने काय होणार आहे, हे नाही शक्य नाही आहे, असं तुम्ही म्हणू नका. कारण तुमची जेव्हा विश पूर्ण करण्यासाठी युनिवर्स कामाला लागतं ना, तेव्हा अशा हजारो लोकांना ते टर्न करतं, हजारो लोकांना ते बदलवतं, हजारो लोकांचे ते निर्णय बदलवतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला किंवा युनिवर्सला सांगू नका, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगू नका की हे किती कठीण आहे. तर तुम्ही स्वतःला आणि युनिवर्सला पण सांगा आणि स्वतःला पण विश्वास द्या की हे किती सोपं आहे. कारण अशा कितीतरी गोष्टी आहेत जगामध्ये की ज्या अशक्य वाटत होत्या त्या झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला वारंवार हेच सांगा की काहीही शक्य आहे. आणि जेव्हा तुम्ही ही टेक्निक करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही 21 दिवस करा, 33 दिवस करा किंवा 45 दिवस करा. पण ती करताना मात्र तुम्ही कंटिन्युटी ठेवा. कारण तुम्ही 2 दिवस केलं, तिसऱ्या दिवशी केलं नाही असं करायचं नाही आहे. तुम्ही जर समजा 21 दिवस ही टेक्निक करणार असाल तर तुम्ही सलगपणे 21 दिवस ही टेक्निक करायची आहे. एकही दिवस चुकवायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही चुकाल त्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे फर्स्ट डे, सेकंड डे असा पहिल्यापासून तुम्ही सुरुवात करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही चुकवू नका. कोणत्याही दिवशी तुम्ही चुकवू नका. आणि 33 दिवस करत असाल तर तेही तसंच, आणि 45 दिवस करत असाल तर तुम्ही ह्याच गोष्टी यूज करायच्या आहेत की तुम्ही डेली ही गोष्ट केली पाहिजे. ह्याच्यामुळे काय होईल तर तुमचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रॅमिंग होईल. म्हणजे तुम्ही समजा अफर्मेशन जर तुम्ही नॉर्मल अफर्मेशन जर तुम्ही एकदाच करत असाल तर ते सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रॅम होत नाही. कारण तुम्ही फक्त एकदा कराल आणि दिवसभर तुमच्या रुटीनला लागाल आणि तुम्ही ते विसरून जाल. पण हे जेव्हा 369 ही जेव्हा आपण टेक्निक वापरतो तेव्हा आपल्याला आपण आपल्या माइंडला कमांड देत असतो. म्हणजे सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा. म्हणजे वारंवार आपण त्याला ते सांगत असतो किंवा कमांड देत असतो किंवा आपली विश त्याला आठवण करून देत असतो आपल्या सबकॉन्शियस माइंडला. म्हणजेच रिप्रोग्राम करत असतो. आणि हा लॉ आहे, हा युनिव्हर्सचा लॉ आहे, हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा लॉ आहे की तुम्ही जितकं वारंवार तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही सांगाल, रिप्रोग्राम कराल, तितकीच ती गोष्ट तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्यासमोर आणून ठेवेल. कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही मार्गाने, कितीही लोकांचे विचार टर्न होऊ शकतात, डिसिजन टर्न होऊ शकतात, काही होऊ शकतं, पण तुमची विश नक्की पूर्ण होणार. तर तुम्ही समजा एक्झाम्पल जर द्यायचं असेल, उदाहरण, तर मग मी तुम्हाला हे सांगेन की एखादी जॉब तुम्हाला हवी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जर अफर्मेशन लिहित असाल तर तुम्ही असं लिहायचं की मला ही जॉब मिळालेली आहे. XYZ जी तुम्हाला जॉब हवी आहे, कुठल्या कंपनीमध्ये असेल, कुठेही असेल, तर ती XYZ जी काही जॉब असेल तुमची, तर तुम्हाला ती जॉब मिळालेली आहे. हे 3 वेळा सकाळी, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा असं लिहायचं आहे. टायमिंग काहीही नाही आहे. तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार लिहू शकता. कारण काही लोकांना जॉब असते, काही लोकांना काही कामं असतात, बाहेर जावं लागतं. तर तुम्ही कोणत्याही टायमिंगला तुमच्या करू शकता. फक्त सकाळ, दुपार, संध्याकाळ ह्या 3 टायमिंग तुम्ही मात्र पाळायचे आहेत आणि डेली करायचं आहे. 21 दिवस करा, 33 दिवस करा किंवा 45 दिवस करा. म्हणून म्हणते की तुम्हाला एक एक्सपेरिमेंट म्हणून तुम्ही एक छोटंसं गोल घ्या, तुम्हाला जे हवं आहे ते, आणि तुम्ही ते 21 दिवस जर केला ना आणि तुम्हाला त्याच्यामध्ये विश्वास बसला ना, तर तुम्ही हे थांबवणार नाही आहे. म्हणजे मध्ये जे तुम्ही गॅप घेऊ का, हे होत नाही आहे किंवा कंटाळा आला आहे किंवा तुमच्या मनात जे काही निगेटिव्ह थॉट्स असतील ते तुम्हाला तिथे स्टॉप करेल. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड ना तुमच्या लाईफस्टाईल मध्ये ते इझी झालेलं आहे. तर त्याला म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचं, म्हणजे थोडक्यात काय आळसावलेलं आहे, त्याला वेगळं काही करण्याची त्याला इच्छा नसते, तुमच्या बॉडीलाही, तुमच्या माइंडलाही. तेव्हा ते काहीतरी रेजिस्टन्स निर्माण करतं की नको, काय गरज आहे, हे किती वेळा लिहायचं, अजून तरी काय झालेलं नाही आहे, 20 दिवस झाले, 15 दिवस झाले, काहीच झालेलं नाही आहे. ते तुम्हाला थांबवण्यासाठी बघेल किंवा तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी बघेल. तर तुम्ही थांबायचं नाही आहे. जोपर्यंत तुमचं म्हणजे गोल पूर्ण होत नाही, तुमची विश पूर्ण होत नाही, तुम्ही तोपर्यंत त्या गोलवरती काम करायचं आहे. आणि तुमच्या आतमध्ये ती जिद्द असायला हवी की मला जी गोष्ट पाहिजे ती मिळवण्यासाठी मी लायक आहे आणि पात्र आहे आणि मला ती गोष्ट पाहिजे, म्हणजे मी मिळवणार म्हणजे मिळवणार, हे तुमच्या आतमध्ये जिद्द असायला हवी. कारण तुम्ही ह्या दुनियेमध्ये आलेला आहात, ह्या जगामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. तर तुम्ही हे टेक्निक नक्कीच ट्राय करा.
मी ही 2 वेळा माझ्या लाईफमध्ये मी ही टेक्निक आजमावलेली आहे आणि मला त्याचा रिझल्ट पण मिळालेला आहे. एक मी जेव्हा वापरली होती तेव्हा ती 21 दिवसाच्या आत मिळाली होती आणि मी दुसऱ्यांदा जेव्हा वापरली तेव्हा मला वाटते 38च्या डेच्या दरम्यान ती माझी मॅनिफेस्ट झाली होती. तर आय होप तुम्हाला ही टेक्निक कशी करायची, कधी करायची आणि ह्या टेक्निक पाठीमागचं जे काही रिझन आहे तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करणं, त्याला सतत कमांड देणं, मला काय हवं आहे हे त्याला ठणकावून सांगणं, ह्याच पाठीमागं ह्याचा उद्देश आहे. आणि ही निकोला टेस्ला यांची सगळ्यात फेवरेट टेक्निक आहे. त्याने ही स्वतः खूप वेळा आजमावलेली टेक्निक आहे आणि ह्याच्या पाठीमागे सायंटिफिक रिझन पण आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ फार मोठा होईल, त्याच्यामुळे ते तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही गुगलवरती पण जाऊन सर्च करू शकता. 369 हा मॅजिकल नंबर आहे. माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.